तुम्ही मतदान करायला जाता, 40 वर्षापासून एकाच पत्त्यावर राहता, तुमच्याकडे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, गेल्या वेळी याच बूथवर मतदान केलं, पण अधिकारी सांगतो तुमचं नाव यादीत नाही. तुम्ही आता संशयित मतदार आहात. का? कारण तुमच्या नावाचे स्पेलिंग मोहम्मद ऐवजी मोहम्मद आहे, म्हणजे एक एम कमी आहे, किंवा तुमच्या वडिलांच्या आणि तुमच्या वयात 46 वर्षाचा फरक आहे. हे एका माणसासोबत घडलं नाही, तर तब्बल 61 लाख लोकांची नावे कायमची डिलीट झाली आहे. 60 लाख लोकांना संशयित ठरवलं गेलं आहे. हे सर्व कोणी केलं? तर एका सॉफ्टवेअरनी, ज्या सॉफ्टवेअरचा एरर रेट 150 पेक्षा जास्त आहे. 60 केसेस तपासायला दिल्या तर 95 चुका करतो की ही टेक्निकल ग्लिच आहे. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. निवडणूक आयोग मतदार याद्या अपडेट करतो. मेलेले लोक, स्थलांतरित झालेले लोक यांची नावे काढतो. ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. पण नोव्हेंबर 2025 मध्ये बंगालमध्ये जी SIR सुरू झाली ती स्पेशल होती. कारण पहिल्यांदाच एक नवीन अंडररेटेड सॉफ्टवेअर वापरून याद्या बनवण्यात गेल्या. 28 फेब्रुवारी 2026 ला डाटा बाहेर आला. 8.9% मतदार म्हणजे तब्बल 61 लाख नाव डिलीट झाली आणि 60 लाख लोकांना सस्पेक्टेड वोटर बनवले गेले. 24 मार्च 2026 ला तर कहर झाला. एका दिवसात 7 कोटी मतदार संशयित मार्क झाले. नंतर आयोगाने सांगितलं की ही एक टेक्निकल ग्लिच होता. 2 एप्रिलला मालदा जिल्ह्यात या मुद्द्यावर पोलीस नाट्य घडलं. राज्यभरात निर्देशने झाली आणि 23 व 29 एप्रिल 2026 ला निवडणूक आहे. पण 1.2 कोटी लोकांना माहीतच नाही की हे मतदान करू शकतील की नाही. आता प्रश्न असा आहे की या सॉफ्टवेअरने लोकांना संशयित कसं ठरवलं आणि याचा फटका नेमका बसला कोणाला? अल्ट न्यूजच्या तपासात समोर आलं की सॉफ्टवेअरने 3 निकषांवर लोकांना संशयित ठरवलं. पहिला निकष असा की स्पेलिंग मिस्टेक. राशन कार्डवर रमेश आणि आधार कार्डवर रमेश असेल तर तुम्ही 2 वेगळी माणसे आहात. दुसरा निकष म्हणजे लिंग जोडलेले नाही. एखाद्या वेळेस पुरुषाऐवजी स्त्री चुकीने टाकण्यात आले तर ही चूक सॉफ्टवेअरला कळणार नाही. शेवटचा निकष असा की वयाचा फरक. वडील आणि मुलाच्या वयात 15 वर्षापेक्षा कमी किंवा 45 वर्षापेक्षा जास्त फरक असेल तर हा फ्रॉड. दत्तक मूल, उशिरा झालेले लग्न हे सॉफ्टवेअरला कळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदाही घरोघरी जाऊन BLOने तपासणी केली नाही. 100% निर्णय मशीनने लावला. यामध्ये मानवी हस्तक्षेप शून्य होता. आता बघा फटका नेमका बसला कुणाला? तर मुस्लिम बहुजन भागात 10 पैकी 8 ते 9 लोक संशयित होते आणि हिंदू बहुजन भागात 100 पैकी फक्त 3. आता सरकार म्हणतंय आम्ही घुसखोर बांगलादेशी हटवतो, पण डाटा काय सांगतो? मुस्लिम बहुजन जिल्ह्यामध्ये नो मॅपिंग म्हणजे पत्ता न सापडलेले मतदार फक्त 0.42% ते 0.91% आहेत. हा आकडा सगळ्यात कमी आहे. आणि सगळ्यात जास्त फटका बसला म्हणजे मातुआ समाजाला. हे दलित हिंदू निर्वासित आहे जे बांगलादेशातून आले आणि CAA याच्यासाठीच होता, पण त्यांच्या सीटवर 9.47% नाव डिलीट झाले. ही राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. म्हणजे अधिकृत कारण घुसखोर हटवणे आणि प्रत्यक्ष परिणाम नागरिकांना हटवणे. 2021च्या निवडणुकीत TMCला 60 लाख मत जास्त मिळाली होती. 2026च्या SIR मध्ये नेमकी 61 लाख नाव डिलीट झाली आहेत. आणि बंगालच्या 294 पैकी 234 सीटा अशा आहेत जिथे डिलीट किंवा संशयित मतदारांची संख्या 2021च्या विजयी फरकापेक्षा जास्त आहे. सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर 229 जागांचा निकाल EMV आधीच मतदार यादीतून ठरू शकतो. या यादीतून एक नाव डिलीट झालं ते म्हणजे कारगिल युद्धात लढलेले निवृत्त सैनिकाचं, ज्याने देशाच्या सीमेवर गोळ्या झेलल्या. आज त्याला सॉफ्टवेअर सांगतं की तुम्ही या देशाचे आहात का? आम्हाला शंका आहे. कलकत्ता हायकोर्टचे निवृत्त न्यायमूर्ती यांचं नाव संशयित यादीत गेलं. ज्यांनी आयुष्यभर लोकांना न्याय दिला त्यांना आता ट्रिब्युनलमध्ये न्याय मागावा लागेल. आणि ट्रिब्युनलने 6 महिन्यामध्ये फक्त 2 केसेस निकाली काढल्या. ज्या BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर्स यांच्यावर याद्या तपासण्याची जबाबदारी असते त्यातल्या अनेकांचं नाव संशयित यादीत गेलं. म्हणजे डॉक्टरलाच आजार झाला. TMCचा आरोप आहे की फॉर्म 6चा गैरवापर झाला. फॉर्म 6 नवीन मतदार घालवण्यासाठी असतो, पण सुप्रीम कोर्टची मर्यादा ओलांडून हजारोच्या संख्येने फॉर्म भरले गेले.
हा हल्ला तुमच्या राईट टू वोट्सवर झाला. आज त्याचं नाव गेलं, उद्या तुमचं जाऊ शकते. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक करा. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.